पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। कृषी विभागात खळबळ, एसीबीची धडक कारवाई, अधिकारी व कर्मचारी जेरबंद, लाच स्वीकारताना रंगेहात। शिरपूर येथील तालुका कृषी कार्यालयात शासकीय कामासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून धुळे येथील एलसीबीनं सापळा रचून कारवाई करत 2 जणांना रंगेहात पकडलंय। या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी म्हणजे तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार आणि डेटा एंट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील होते। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे बाबलाज इथं शासकीय अनुदानित बियाणे विक्रीचं दुकान आहे। त्यांनी 90 शेतकऱ्यांना गव्हाचे बियाणे विक्री केले होते। त्या अनुषंगाने सुमारे 1,40,000 रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आले होते। मात्र बियाणे विक्रीची यादी प्रमाणित करून देण्यासाठी सुनील पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली। तक्रारदारानं धुळे एसीबीकडे धाव घेतल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजीची मागणीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला। यावेळी सुनील पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना पथकानं रंगेहात ताब्यात घेतले। पुढील कारवाईत तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांचाही या प्रकरणात समावेश असल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशन इथं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईमुळे महसूल आणि कृषी विभागात एकच खळबळ उडाली असून शासकीय कामकाजातील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।